श्री स्वामी समर्थ. तर मी आता आलो आहे कोल्हापूरमध्ये गडिंग्लज नावाचा तालुका आहे. त्या गडिंग्लज मध्ये भडगाव या गावामध्ये एका पर्वतावरती या देवीचं मंदिर आहे. या देवीचं नाव आहे गुड्डाई आणि याच देवीची पूजा ही बलुचिस्तान मध्ये हिंगुळजा देवी या नावाने केली जाते. होय होय, हे तुम्ही खरं ऐकताय. हीच देवी बलुचिस्तान मध्ये हिंगुळजा देवी या नावाने प्रसिद्ध आहे आणि बलुचिस्तान मध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही कम्युनिटी मिळून या देवीची भक्ती करतात, या देवीची पूजा करतात. आणि तीच देवी आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये एक गडिंग्लज नावाचा तालुका आहे. तिथून काही किलोमीटरच्या अंतरावर भडगाव हे गाव आहे आणि तेथे एकदम सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ही गुड्डाई देवीचं मंदिर आहे. आणि आजूबाजूचं जे निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, इथे म्हणजे एकदम युनिक आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये मला वाटत नाही की असं कोणतं मंदिर असेल जे की गुड्डाई देवी मंदिरासारखं आहे. इथे जून आणि जुलैमध्ये फक्त म्हणजे मंगळवार असा पाळला जातो की त्या दिवशी कोणताही व्यावसायिक किंवा कोणताही कामगार असं बाहेर कुठे कामाला वगैरे जाणार नाही. फक्त देवीची श्रद्धाभावे पूजा करणारी, गरम पाण्याने कळशी घेऊन येणार, आईची म्हणजे पूर्ण आंघोळ वगैरे घालणार, आईला पूर्ण सजवणार, म्हणजे पूर्ण मनोभावे श्रद्धा वगैरे करणार इथले गावकरी हे सर्व येतात. आणि बाहेरून खूप लांबून लांबून इथं भक्त येतात. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बलुचिस्तान मध्ये या आईची सुद्धा पूजा केली जाते आणि भरपूर मुस्लिम भाविक, बलुचिस्तानमध्ये भरपूर मुस्लिम भाविक पण आपल्या आईची पूजा करतात, मानतात. तर मित्रांनो, हे मंदिर महाराष्ट्रामध्ये खूपच युनिक आणि वेगळं आहे, जे तुम्हाला मी दाखवत आहे, जे की कोल्हापूर पासून 70 ते 80 किलोमीटर लांब आहे. मी दयानंद देराप्पा पट्टणकुली, राहणार भडगाव. ही भडगावची आणि परिसरातील पंचक्रोशीतील श्री गुड्डादेवी म्हणून प्रसिद्ध आहे. भडगावात या देवीला एक वैशिष्ट्य असं आहे की दर मंगळवारी शुक्रवारी इथं भरपूर गर्दी असते लोकांची आणि पंचक्रोशीतील लोक सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी दर मंगळवार शुक्रवारी येतात. शेतकऱ्यांचा जो जून महिना असतो तो शेतकऱ्यांचा दिवस असतो. त्या जून महिन्यामध्ये मंगळवार पाळक असतो. 5 मंगळवार या ठिकाणी गाव सगळं सकाळी 6:30 ते 8 पर्यंत घागरी, गरम पाणी घागरी घेऊन येतात. या देवीला अभिषेक. या देवीची यात्रा आपला गुढीपाडवा सण येतोय. गुढीपाडव्याच्या येणारा पहिला मंगळवार गुड्डा देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाईल. त्यावेळेला 4-5 हजार लोकांचं महाप्रसादाचं आयोजन गावात केलं असते आणि नाटक, शर्यती वगैरे असते आणि भागातील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात. मुस्लिम समाज नानीचा बीबी, नानी की बीबी या नावाने पाकिस्तानमध्ये आईची पूजा करतात. बलुचिस्तानमध्ये हिंगुळजा या नावाने आईची पूजा करतात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.